नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने दिनांक 9 मार्च 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे। या शासन निर्णयानुसार जुन्या 14 योजनेचे विलीनीकरण करून आता मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही नवी अम्ब्रेला स्कीम राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत गाई म्हशींच्या खरेदीसाठी तुम्हाला आता 75% पर्यंत अनुदान मिळणार आहे। हा नवीन GR काय सांगतो, कोणाला लाभ मिळेल आणि नेमक्या अटी काय आहेत हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती याबाबत घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या। मित्रांनो, विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे स्वरूप देणे हा आहे। यासाठी शासनाने 6 जुन्या योजना बंद केल्या आहेत आणि 7 नवीन योजना सुरू केल्या आहेत। आता ही योजना पशुपैदास, आरोग्य, वैरण, पशुखाद्य आणि व्यवस्थापन या 5 सूत्रावरती काम करणार आहेत। यामध्ये आता दुधाळ जनावर गट वाटप या योजनेअंतर्गत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दुधाळ जनावरांचे वाटप करणे। यामध्ये नंबर 1 आहे दुधाळ गाय किंवा म्हैस। या गटाची किंमत या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 1,14,000 रुपये इतके तुम्हाला या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत अनुदान मिळणार आहे। गट क्रमांक 2 आहे दुधाळ गाय किंवा म्हैस। यांची अंदाजे किंमत या ठिकाणी दिलेली आहे 2,24,000 इतके अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे। आता यामध्ये SC आणि ST प्रवर्गासाठी 75% इतके अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गातील जे शेतकरी बांधव आहेत, पात्र लाभार्थी आहेत, यांना 50% इतके अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत। आता यामध्ये जनावरांची जाती सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत। गायीमध्ये गीर, साहिल, रेड, सिंधी, देवणी आणि संकरित जर्सी या गायी तुम्ही या गटामध्ये खरेदी करू शकता। तर म्हशीमध्ये तुम्हाला मुरा आणि जाफराबाद जातींना या योजनेअंतर्गत खरेदी करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला GR मध्ये काही पात्रता आणि अटी दिलेल्या आहेत। GR नुसार लाभ कोणाला मिळणार? प्राधान्यक्रम प्रथम भूमिहीन मजूर, त्यानंतर अत्यल्प भूधारक शेतकरी, 1 हेक्टर पर्यंत तुमच्याकडे शेती असायला पाहिजे। तसेच महिला बचत गटातील ज्या सदस्य आहेत त्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहेत आणि या ठिकाणी अपंग बांधवांना सुद्धा 5% या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। यामध्ये जमिनीची अट म्हणजेच 2 जनावरांच्या गटासाठी किमान 1 एकर जमीन स्वतःच्या नावे किंवा 5 वर्षाच्या भाडेपट्ट्यावरती असणे आवश्यक असणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण, पशुपालनाचे अधिकृत प्रमाणपत्र किंवा 3 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे। खरेदी निवड झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्हाला जिल्ह्याबाहेरून जनावरे खरेदी करायची आहेत। तसेच या योजनेसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र सुद्धा आपल्याला या GRच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आता आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। अर्ज करताना तुम्हाला 7 बार आणि नमुना नंबर 8 या ठिकाणी लागणार आहे। आधार कार्ड, बँकेचे पासबुक, जातीचा दाखला। 75% अनुदानासाठी जर तुम्ही SC आणि ST कास्टमधील जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी जातीचा दाखला या योजनेसाठी लागणार आहे। पशुपालन प्रशिक्षण आणि अनुभव प्रमाणपत्र या योजनेसाठी तुम्हाला आवश्यक असणार आहे। त्यानंतर जे आपले दिव्यांग बांधव आहेत त्यांचं UDID कार्ड या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं ज्यावेळेस अर्ज सादर करणार आहेत त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला हे कागदपत्र द्यावे लागणार आहेत। मित्रांनो, आपण अशा पद्धतीनं अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये जी नवीन एक योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना म्हणजेच अम्ब्रेला योजना, या योजनेची माहिती जी आहे ती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती नवीन योजनेची अधिकृत माहिती। ही योजना जिल्हा नियोजन